विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा अपक्ष उमेदवार सागर बेग यांना पाठिंबा। राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या कामाने प्रभावित होऊन श्रीरामपूर येथील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार सागर बेग यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। आज राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यालयात श्रीरामपूर येथील शिंदे गटाचे वैद्यकीय मदत कक्ष व प्रसिद्धी प्रमुख राजेश वावळ, भारतीय जनता पार्टीचे विशाल जाधव, शिवसेना शिंदे गटाचे वैद्यकीय कक्ष प्रमुख वाल्मिक भुजाडी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह दाखल होऊन राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। तसेच सागर बेग यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सागर बेग यांच्याशिवाय कोणताही हिंदुत्ववादी उमेदवार नसल्याने आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्ववादी उमेदवार सागर बेग यांना पाठिंबा देत आहे। आमचे सर्व कार्यकर्ते सागर बेग यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून सागर बेग यांच्या विजयाचा गुलाल अंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असंही यावेळी बोलताना ते म्हणाले। यावेळी सुनील शेळके, बैजू तांबे, प्रकाश मेहत्रे, सागर शेटे, अशोक लगे आदींसह राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम। 220 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पूर्वी शिंदे साहेबांची शिवसेना या पक्षाचं आम्ही विचारधारेवर चालणारं काम करत होतो। पण आमच्या असं लक्षात आलं की इथले सगळे उमेदवार जे आहे ते कुठलेही त्यांच्याकडं सच्चे हिंदुत्व नसल्यामुळं आणि भाईंचं काम आम्ही फार पूर्वीपासून बघत होतो, इच्छा खूप होती, पण पक्षाचा प्रोटोकॉल असल्यामुळे काही गोष्टीला आम्हाला बंधन होते। पण आता ते बंधन आम्ही बाजूला करून मी स्वतः राजेश वावळ की भाईंसोबत काम करायची इच्छा पूर्वीपासून होती। आमचे मित्र प्रकाश मेहत्रे यांनी मला आवर्जून सांगितलं की आपण भाऊंची भेट घेऊ। म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, आपल्याला काम चांगलं करायचंय आणि भाऊंचं काम इतकं सुंदर आहे की त्याची मोजमाप कुठंच होऊ शकत नाही, इतकं छान काम चाललेलं आहे। आणि प्रत्येक हिंदुत्वाला मला असं सांगायचं आहे की प्रत्येकाने ही जागरूकता जी केली भाऊंनी तर ती आपण प्रत्यक्षात अंमलात आणली पाहिजे आणि हिंदुत्व जागृत ठेवलं पाहिजे। आपण हिंदुत्व टिकलं तर या सगळ्या पुढच्या गोष्टी होतील। राजकारण आपल्याला करायचं नाहीये, त्याच्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे सर्वांना की आपण सर्वांनी हिंदुत्वासाठी काम केलं पाहिजे। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम। मी भाजप तालुकाध्यक्ष भटके जमाचा तालुकाध्यक्ष आहे। तर बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे खूप नेत्यांसोबत काम केलं, भाजपमध्ये म्हणा किंवा शिंदे गटामध्ये म्हणा। पण काही ठिकाणी असं आढळलं का हे पक्षांतरचा विषय, सत्तेसाठी लालसा किंवा मग मांडवली करणं, काही गोष्टीमध्ये म्हणजे या गोष्टी मला समोर गेल्या। म्हणजे त्या ठिकाणी असं प्रखर हिंदुत्व असणारा एकही व्यक्तिमत्वाचार असं एकही चार मला दिसलेला नव्हता। पण सागर भैया बेग, आता मी यांसंग पण बऱ्याच ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात माझ्या डोळ्यांनी बघितलं का हे निस्वार्थ हिंदुत्व आहे, यांचं जे हिंदुत्व आहे हे प्रखर निस्वार्थ आहे। तर कुठंतरी असं वाटलं का मग देव देश धर्मासाठी किंवा आपल्या आई बहिणींची इज्जत आणि गोहत्या या जर गोष्टी जर बंद करायच्या असेल आणि देव देश धर्म जर वाचवायचा असेल तर सागर बेग शिवाय या श्रीरामपूरला पर्याय नाही। म्हणून मी स्वतः विशाल जाधव सागर भाऊ बेग यांना पाठिंबा जाहीर करतो। मी वाल्मिक शंकर भुजाडी। मी जसं मला मतदान करण्याचा अधिकार आला तसं मी बाळासाहेबांची शिवसेना ह्या शिवसेनेला मतदान करत होतो। शिवसेना ज्या टायमाला फुटून शिंदे साहेबांबरोबर आम्ही काम करण्यास सुरुवात केली, पण आमच्या श्रीरामपूरला एकही इथून मागं चांगला उमेदवार भेटलेला हिंदुत्ववादी उमेदवार भेटलेला नव्हता। त्यामुळे आज आम्हाला जे सागर भैया बेग हे एक चांगलं नेतृत्व आणि खंबीर नेतृत्व श्रीरामपूरला जसं पाहिजे तसं मिळालेलं आहे, त्याच्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो।